नमस्कार मित्रांनो. आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या या प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत संजीवन समाधी म्हणजे काय, ती कशी घेतली जाते, तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि महाराष्ट्रातील संत परंपरेतील काही ऐतिहासिक उदाहरणे. कृपया आपल्याला विनंती आहे, अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी समाधी घेणे. होय, अगदी देहबद्ध असताना पूर्ण शुद्ध चेतनेत स्वतःच्या इच्छेने समाधी स्थितीत प्रवेश करणे. ही मृत्यू नसते, हा देहत्याग नसतो, हे असते देहाच्या मर्यादांवर पूर्ण विजय. संत जेव्हा अखंड समाधी स्थिती म्हणजेच निर्विकल्प अवस्थेत पोहोचतात तेव्हा त्यांना देहाची गरज उरत नाही. त्यामुळे ते शांतपणे जिवंतपणे समाधी घेतात. संजीवन समाधी हा योगसिद्धीचा अत्युच्च टप्पा आहे. ही 3 टप्प्यांत समजावली जाते. 1. पूर्ण प्राणनियंत्रण म्हणजेच प्राणायाम सिद्धी, म्हणजे शरीरातील प्राणशक्ती स्थिर करणे. 2. ध्यान आणि समाधीची दीर्घ अवस्था, म्हणजे देहभान पूर्णपणे विरघळणे. 3. इच्छामरण किंवा इच्छा समाधी, म्हणजे संताची अंतर्मनातील जाणीव, अर्थात माझे पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले, आता मी देह सोडतो. संजीवन समाधी घेतल्यानंतर ते स्थान तीर्थक्षेत्र मानले जाते. तिथे दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होते. भक्तांचे मन शांत होते, नकारात्मकता दूर होते, संताची कृपा मार्गदर्शन अनुभवायला मिळते. संजीवन समाधी हा देहातून मुक्त होण्याचा एक कृतियोग आहे. हे जीवन मरणाच्या पलीकडचे तत्व आहे. हे आत्म्याची परमेश्वराशी एकरूपता दाखवणारे दैवी रहस्य आहे. संत संजीवन समाधी घेतात कारण त्यांच्या पृथ्वीवरील आध्यात्मिक कार्याची पूर्तता होते. ते देहबद्ध अवस्थेपेक्षा मुक्त अवस्थेत अधिक कार्य करतात. भक्तांच्या कल्याणासाठी शक्तिस्थान निर्माण करतात. पंचमहाभूतांना परत निसर्गात विलीन करतात. संजीवन समाधी म्हणजे मृत्यू नव्हे, ती म्हणजे देहाच्या मर्यादांवरील विजय आणि आत्म्याची परमानंदातली मुक्त अवस्था. अशा संतांची कृपा आपल्यावर सदैव राहो. जय हरी विठ्ठल.